तुमच्यापैकी प्रत्येकाला आपल्या हातांनी आपल्या पायांचे अंगठे असे पकडता येतील. काही व्यायाम प्रकार, मोजके व्यायाम प्रकार करून आखडलेली पाठ, आखडलेले पाय मोकळे करून अशा प्रकारे काही दिवसांमध्येच हातांनी पायांना स्पर्श करता येतो. अगदी काही दिवसांमध्येच. तुम्ही सुद्धा आता जे व्यायाम प्रकार आपण पाहणार आहोत ते फक्त 8 दिवस करत राहा. तुम्हालाही तुमचे हात अंगठ्यांपर्यंत नेता येतील. जर तुमचे हात गुडघ्यांपर्यंत जात आहेत तर अंगठ्यांपर्यंत जायला तसा वेळ लागणार नाहीये. आतापर्यंत जमलं नाही याचं कारण आहे व्यायामाचा अभाव, पण तो तर आता आपण सुरुवात करणार आहोत. आणि अजून एक कारण आहे कामांचा अभाव. तुम्हाला माहितीये पूर्वीचे लोक बरेच जण लादी पुसायचे किंवा भांडी घासायचे किंवा कपडे धुवायचे आणि हे सगळी कामं करताना ना फॉरवर्ड बेंडिंग जरा जास्त चांगल्या प्रमाणे व्हायची. पण आता काय झालंय, काही मोजके लोकच अशी घरकाम करतात आणि कामांची पद्धत बदलल्यामुळे काही जणांना वेळ मिळत नाही ही घरकामं करायला. मग झालं कामाचा अभाव, त्यात व्यायामाचा अभाव आणि मग शरीराला ताठरपणा मिळतो. मग आपण अशा वेळेस काय करायचंय, जितका शक्य होईल तितकी फॉरवर्ड बेंडिंगची प्रॅक्टिस करायची. दोन्ही पाय सरळ ठेवा. पहिले दोन्ही पाय सरळ ठेवण्याची प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्ही पाय सरळ करता तेव्हा पायांचे सर्व स्नायू ऍक्टिव्हेट होत असतात. जसं तुम्ही झोपलेले असाल तर तुम्हाला उठून फ्रेश होऊन जर काम करायचं असेल तर त्यासाठी उठून पहिले बॉडीला फ्रेश करावं लागतं, छान आंघोळ करावी लागते, तेव्हा तुम्हाला फ्रेश वाटतं. तसंच तुम्ही जेव्हा एखाद्या भागावरती काम करता तेव्हा त्या भागाला ऍक्टिव्हेट करण्यासाठी स्ट्रेचिंग फार महत्वाची ठरत असते. तर त्यात तुम्ही पहिले दंडासन करा. दोन्ही पायांची बोटं मी आता जशी घेतलेली आहेत तशी अलीकडे घ्या. त्यानंतर समोरच्या दिशेने असे ताणा. त्यानंतर इथून एक पाय सरळ असा उचला, दुसरा उचला. असे जवळजवळ 7 ते 8 वेळा करा. त्यानंतर असे पुढे वाका. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता यामध्ये थोडी प्रगती करण्यासाठी आपण उशीवरती बसूया. उशीवर बसल्यानंतर दोन्ही पटक मागे राहिल्यामुळे पेल्विस अशा प्रकारे टिल्ट होतं. म्हणजे जिथे कमरेला पोक असतं ते पोक जातं आणि थोडे तुम्ही पुढे सरकलात की वरून स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये फॉरवर्ड बेंडिंग करता येते. मग तुम्ही पायात अंतर घ्या. हा आता तिसरा प्रकार आपण पाहतो. दोन्ही हातांनी अशा प्रकारे पकडा आणि दोन्ही हातांचे कोपरे बाहेरच्या दिशेने घ्यायला सुरुवात करा. आणि काही सेकंद थांबा. यात मी फक्त पुढे वाकलेले नाहीये तर गुडघ्यांच्या वरच्या स्नायूंचा भाग हा मी आकुंचित करून खाली दाबलेला आहे. गुडघ्यांना खाली दाबल्यामुळे गुडघ्यांच्या मागे असणारी बाजू ही सरळ ताणली जाते आणि त्यामुळे पुढे वाकायला त्याची मदत होते. आता समजा तुम्ही असे पुढे वाकलेला आहात तर तुम्हाला जास्तीत जास्त खाली जाणं हा उद्देश तुमचा नसावा. यात उद्देश असा पाहिजे की खाली गेल्यानंतर तुम्ही पाहताय पाठीला पोक येत आहे. खाली जाण्याची ही प्रॅक्टिस काही काळ केल्यानंतर हळूहळू पाठीला सरळ करून डोकं पुढच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करा. मग ते आपण पश्चिमोत्तानासनात देखील करू शकतो. हे बघा, पुढे पुढे पुढे. असं. आता जानुशिरासन दाखवते. यातही बसताना तुम्ही एका उशीवरती बसा. पाय असा जवळ घ्या. सरळ असणारा पाय टाचेवरती ठेवून तो आपल्या हिप मधून शक्य तेवढा असा पुढे सरकवा. गुडघा खालच्या दिशेने असा दाबा. पहिले जरा क्रॉस हात असा घ्या. असा एकाच हाताने धरा. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या हाताचा वापर करून थोडं पाठीला असं सरळ करता येईल. मग दोन्ही हातांचा वापर करा आणि असे खाली वाका. यातही खाली जा ही पहिली प्रॅक्टिस आणि पुढे जा ही दुसरी प्रॅक्टिस.
हे इतकी महत्वाची प्रॅक्टिस आहे, यामुळे आज किती जणांना कंबरदुखी असते. एवढ्या साध्या प्रकारांमुळे आपण कंबरदुखी टाळू शकतो. आता म्हातारपणातच कंबरदुखी होते असं नाहीये. आजची तरुण मंडळी कमरेवरती हात ठेवून उभे राहतात. म्हणजे कंबरदुखीचा त्रास किती जणांना होतो. बसून काम करण्याची पद्धत म्हणा किंवा पुढे वाकून काही ऍक्टिव्हिटी न केल्यामुळे हे सगळे प्रकार घडत असतात. असो, आपण पुढे जाऊया आता. सरळ उभे राहा. उभं राहून हाताची घडी घालायची. हात असे समोर ठेवायचे. समोर ठेवल्यामुळे मी माझ्या पाठीचा कणा सरळ ठेवू शकतो. जर हात असे ठेवले असते तर हळूहळू पाठीला पोक येतो. त्यामुळे पहिले सरळ समोर ठेवून उभे राहा. यात मी दोन्ही पायांच्या वरचे स्नायू कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत. क्वाड्रिसेप मसलला कॉन्ट्रॅक्ट करून असे नीट पहा. इथे नी कॅप्स आहेत. कॉन्ट्रॅक्ट, रिलॅक्स, अगेन कॉन्ट्रॅक्ट, रिलॅक्स. ही एक्सरसाइज करायची. तुम्हाला जरा नीट बारकाईने पाहावं लागेल. माझं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन सुरूच आहे. कॉन्ट्रॅक्ट केलेत आणि पाय अगदी सरळ ठेवलेत. आता मी दोन्ही पायांचे तळवे सरळ ठेवलेले आहेत आणि दोन्ही पायांच्या तळव्यांनी खाली फ्लोअरला प्रेस करते. प्रेस करण्याच्या क्रियेमुळे माझे सर्व स्नायू ताणले गेलेले आहेत. परत जरा ना पायांना अशा प्रकारे सुद्धा सराव द्यायचा. पाय बाहेरच्या दिशेने घ्यायचे आणि पुढे वाकायचं. एवढं नाही ना वागता आलं तुम्हाला तर पुढे काहीतरी घ्या. असं थोडं उंच घेतलं आता मी सपोर्टसाठी. समजा एवढं वागता येतंय तर असं वाका. आता हेच पाय मी आतल्या दिशेने घेते. तर तुम्ही एक्सटर्नल रोटेशन पाहिलं आणि इंटरनल रोटेशन पाहिलेलं आहे. पाय असे सरळ ठेवून तुम्ही आता पूर्णपणे खाली हात असे सोडून द्यायचे. जितके तुमचे इथे जात आहेत ना हात, एवढे तुम्ही जाऊन अडकताय तरी ठीक आहे. असे थांबा. आता तुम्ही जिथे तुम्हाला ताण जाणवतोय त्या ताणावरती लक्ष केंद्रित करा. लक्ष केंद्रित केल्यानंतर त्या भागावरती आलेला ताण हळूहळू तुम्हाला कमी झालेला जाणवेल. समजा आता इथला पाठीचा भाग आहे, या भागाने मला खाली जाण्यापासून थांबवलंय, तर हा भाग अजून सैल होईल. असा हळूहळू सैल करत जायचा. समजा इथे जास्त ताण आला असेल तर तुम्ही लक्ष दुसऱ्या भागाकडे द्यायचं जिथे ताण नाहीये आणि त्या भागावरती ताण निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. हा पहा, तुम्हाला दिसत असेल मी हळूहळू खाली जाते आणि हळूहळू जाण्याला फार महत्व आहे. पटकन खाली गेलात की सगळे मसल्स कडक होतात, म्हणून तुम्ही खाली जाताना एवढं हळू गेलं पाहिजे. पायाच्या बोटांनी आणि तळव्यांनी प्रेस करून ठेवा. सहज सोडून द्या. पडून राहा या स्थितीत. तुमच्या घरी सोफा असेल त्याच्या पुढे जाऊन असे उभे राहा. बसा. हाताने सोफ्याला धरा. खाली वाका. दोन्ही हात असे ठेवा आणि हळूहळू हात खाली ठेवून पाय सरळ करण्याची प्रॅक्टिस करा. समजा एवढेच झाले पाय, तर हळूहळू डायनामिक प्रॅक्टिस करून पाय सरळ करता येतील. पहिले एवढे, त्यानंतर जरा जास्त, अजून जास्त आणि पूर्ण सरळ असं करता येईल. मग थोडं राईटला, मग लेफ्टला. माझे हात बघा, हा राईटला जाताना मी हात दोन्ही राईटला घेते. मग आता हा डावा हात मी इकडे घेतला डावीकडे जाताना. हे साधारण 7 ते 8 वेळा करा. मग हात सोफ्यावर ठेवा आणि आता हळूहळू माझे हात बघा आणि बोट बघा. पुढे घेतले, बोट अजून पुढे घेतली. असा फॉरवर्ड बेंड तुमचा चांगला झाला तर तुम्हाला 20 ते 25 योगासनं अगदी सहज जमायला लागतील. हे उत्तानासन, हे पश्चिमोत्तानासन, यात सगळ्यात फॉरवर्ड बेंड आपल्याला उपयोगी ठरणार आहे. जानुशिरासन,
उग्रासन, कूर्मासन, हलासन, कर्णपीडासन, वर्तुळासन, समकोणासन, एकपाद सर्वांगासन, आणि हाच सराव फॉरवर्ड बेंडिंगचा वाढवत वाढवत विपरीत टिटीवासनापर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर एक शेवटचा हर्डल स्टेज तुम्हाला दाखवते, मग तुमच्या सरावाची वेळ सुरू होईल. हे बघा, पाय असा करायचा, दुमडून ठेवायचा. गुडघ्याचा त्रास असेल तर बसताना उशी खाली घ्या. दोन्ही हातांनी इथे टाचेला पकडायचं. आणि मी पूर्ण करतच नाहीये, आज तुम्ही पाहिलं असेल की असं करता येत असून सुद्धा मला तुम्हाला हेच यातून सांगायचंय की तुम्हाला अर्धवट जरी अशा पद्धतीने जरी करता आलं ना तरी पुरे. तुम्ही इथे थांबणं महत्वाचं आहे. केलं आणि सोडलं असं अजिबातच करू नका. जर तुम्हाला 1 ते 1.5 मिनिट असं थांबता आलं ना की दुसऱ्यांदा करताना तुम्ही इथून इथपर्यंत जाणार. तिसऱ्यांदा करताना इथून तुम्हाला अजून थोडं खाली वागता येणार. वेगवेगळे पर्याय असतात. जसं तुम्ही तुमच्याकडे एखादा नॅपकिन असेल, तो घ्यायचा, पुढे घ्यायचा असा याच्या पुढे, आणि तो पूल करायचा अशा पद्धतीने आणि करायचा. तर उपाय भरपूर असतात, फक्त इच्छा लागते. इच्छा तिथे मार्ग. लहानपणी आपण कसेही वाकायचो. आता पण तुम्ही लहान बाळ तुमच्या घरात असेल तर तुम्ही नीट निरीक्षण करा. आपलं आयुष्य सुखकर आणि चांगलं, खऱ्या अर्थाने चांगलं जर हवं असेल तर आपल्याला उत्तम आरोग्य मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. हे असे काही प्रकार केले की आपल्याला स्वतःलाच अशी जाणीव होते, आत्मविश्वास वाढतो आणि वाटतं की आपल्या शरीरासाठी खूप काहीतरी चांगलं मी मिळवलंय, मला जमतंय, मला अजून चांगल्या पद्धतीने जमू शकतं. ही सकारात्मकताच आपल्याला किती महत्वाची आहे, व्यायामातही आणि जीवनातही. आणि म्हणून व्यायाम तुम्हाला प्रत्येक जीवनातल्या स्तरावरती उपयोगी ठरणार. तर असंच कोणत्याही आसनात अडकलात, कोणतेही तुम्हाला प्रश्न निर्माण झाले तर सुहासिनी योग तुम्हाला सहकार्य करण्यासाठी नेहमी तयार आहे. धन्यवाद.